तर पुढची बातमी बघूयात महत्वाची। दादा भुसेन विरोधात मी अद्वै हिरेंचा विषय मांडत होतो। हिरे आता भाजपात आहेत, त्यामुळे भुसेनचा विषय आता भाजपचा आहे। तर मी माफी मागितली नाही तर खेद व्यक्त केला असं देखील संजय राऊत म्हणाले। ज्या खटल्या संदर्भात आम्ही सातत्याने एकमेकाच्या विरुद्ध उभे होतो, तो मूळ खटला जो आहे हा अद्वै हिरे यांचा आहे आणि त्याच्यावरती मी भाष्य केलेलं आहे। आता स्वतः अद्वै हिरे हे भारतीय जनता पक्षात गेले, त्याच्यामुळे तो खटला चालवायची जबाबदारी आता भारतीय जनता पक्षाला। त्यांना उत्तर दिलं, ते म्हटले की यांनी मी माफी मागितली नाही, मी खेद व्यक्त केलाय। कागद बघू शकता आपण की अद्वै हिरे यांचा खटला होता, त्याच्यामध्ये मी भाष्य केलंय। कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो। खेद व्यक्त करणं आणि माफी मागणं हे दोन भिन्न शब्द आहेत, बरोबर। खेद व्यक्त केला आणि यापुढे खटला चालवायची जबाबदारी अद्वै हिऱ्यांची आहे, ही भूमिका आहे। यात काय माफी आणि काय कसलं काय, कशा करता? माझ्यावरती का हा पहिला खटला का आमच्यावरती? नाही, शेकडो खटले मी लढलो।